अनघा पारेगावकर, आत्ताच्या अनघा पोतनीस, 78-79 SSC. मंजुषा चंदनापूरकर, आत्ताची मंजुषा जोशी, 1974 बॅच, पुण्यात. मंगल जठार, 1975. बाहेरची अनिता रामेश्वर अस्वले, आत्ताची क्रांती किशोर आठरे, 1984 SSC बॅच. नमस्कार, मी सुषमा गुरुळे, 1974 बॅच, आता पुण्यातच असते. नमस्कार, मी चित्रा माणीवाले आणि आत्ताची मधुरा नाडगौडा. माझी 1976 बॅच आहे आणि मी बॉम्बेला ठाण्याला होते. आता 1 वर्ष झालं मी पुण्यात आपल्या सगळ्यांच्या सहवासात. हां, मी लक्ष्मीकांत कुलकर्णी. मी 72 साली SSC झालो आणि सध्या पुण्यात राहतो. मी फिलिप्समध्ये नोकरी करत होतो. मी सुहास बालेराव, 1972 बॅच, सध्या पुणे येते. मी मंगला आंबरे, आताची मंगला शिंदे आणि आमची बॅच 1974. हल्ली मी पुण्यातच असते. नमस्कार, मी सौ शैलजा राजेंद्र मोहो, पूर्वाश्रमीची पूर्वाश्रमीची शैलजा घुले. मी कोपरगावला आणि पुण्याला दोन्ही ठिकाणी असते. साईबाबा शताब्दी वर्षामध्ये साईबाबांनी माझ्या साई महात्मे हे पुस्तक लिहून घेतले. सर्व संगमनेरीसाठी धन्यवाद. मी सावित्रा करवा, मेट्रोला बांधायचो आम्ही. करवा म्हणजे बहुतेक सगळ्यांना माहिती आहे. बहुतेक माझी 71ची बॅच आहे. बहुतेक आमच्या बॅचचं कोणीच नाही आहे. 71चा आहे. मी मीना मुंगे, आताची दीपाली धर्म, सध्या पुण्यात असते. मी माया मुंगे, आता देशपांडे, मी पुण्यातच असते. माझं नाव रजनी घाणापुरे. 4 वर्ष मी संगमनेरला होते, 5वी ते 8वी. सध्या मी संभाजीनगरला असते. हॅलो, मी मंगला गंगोवाल आणि आताची मिसेस जैन. मी पुण्यातच आहे आणि आता सगळं शेरस मी बघ. बॅच 1974. नमस्कार, मी सीमा चौधरी, सीमा चौधरी, 1944 पुण्यातच असते. मी सुरेखा कोकमकर, 1977ची 10वी, सध्या पुण्यात असते. ची भारती कोळपकर आणि आत्ताची सुमती रोड, मी पुण्यात असते. संगमनेरची 1980ची बॅच. मी 30 वर्षापासून ॲक्टिव्हच्या ॲक्टिव्हेशन पब्लिक नेचरोपॅथी या क्षेत्रात. महेश लिंबू, सध्या पुण्यामध्येच असतो. 1974ची आमची SSCची बॅच. पुन्हा सांगतो सतीश राजहंस, मराठवाड्यात. पुण्यात आता मी जवळजवळ 1967 पासून आहे. माझी 1966ची बॅच आणि मी आता बिझनेस बंद करून 100% सेक्शन होतो. मी चंद्रकांत मुलगे, SSC बॅच 1974. मी SSC पुण्यात 74. नमस्कार, येतोय आवाज? मी अजया जाजू, आत्ताची जागृती. मी अजया जाजू जाखोटिया, खोपोलीला असते. 1975ची बॅच आहे माझी आणि आता रायगड जिल्हा सुरक्षा कमिटी गेली जवळजवळ 25 ते 30 वर्ष काम करते समाजसेवा म्हणून. मी रंजना मुंदडा, 75ची बॅच. नाही, रंजना लाहोटी आधीची, आता रंजना मुंदडा, सॅटिस्फाई पार्क, पुणा. नमस्कार सगळ्यांना. मी सुरेखा जाजू तापडिया, इथे तापडिया, चहावाले जाजू संगमनेर, त्यांची मुलगी. 79ची बॅच आहे आणि मी आता सध्या सोशल वर्कर. ब्लड डोनेशनचं काम मी सगळ्यात महत्त्वाचं करते. मी माझे मिस्टर, मोठा मुलगा, आम्ही वर्षातून 4 वेळा ब्लड डोनेट करतो. ते आता मी 60 माझा एज चालू आहे. आम्ही 4 वेळा करतो आणि माझा छोटा मुलगा ब्लड डोनेशन प्लस प्लेटलेट्स, आता त्याचं 83+ झालं आहे. त्याचं वय
30 आहे. मी किशोर कालडा 1973ला 11वीला होतो. मी देवाच्या कृपेने आणि तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळं मी सर्व क्षेत्रात काम करतो. धन्यवाद. मी संजय गंगाधर सराफ, विद्याचा मोठा भाऊ, विद्या सातारकरचा. 1974 साली संगमनेर सोडलं आणि 1970 बॅचचा मी SSC. जयंत जोरवेकर जे आपले प्रमुख पाहुण्यापैकी आहेत तो माझा क्लासमेट. 1974 साली मी नाशिकला गेलो आणि गेले 55 वर्षापासून मी नाशिकमध्ये होतो. तर नाशिकला ज्योती स्ट्रक्चर म्हणून कंपनीमध्ये जनरल मॅनेजर HR म्हणून मी रिटायर झालो. जवळजवळ 40 वर्ष मी अनेक क्षेत्रामध्ये HRच्या क्षेत्रामध्ये काम केलं. MPM जो मास्टर डिग्री इन पर्सनल मॅनेजमेंट जो कोर्स होता तो कोर्स मी कारण नाशिकला गेलो. सुरुवातीला किर्लोस्कर ट्रॅक्टरला होतो, नंतर ज्योती स्ट्रक्चरला होतो, कॅपिटल्सला होतो आणि नंतर खोपोलीला काही वर्ष होतो. त्यामुळे मला ही माहिती आहे. खोपोलीला आम्ही 14 वर्ष जवळजवळ होतो. तिथून परत मग ज्योती स्ट्रक्चर मॅनेजमेंटने मला बोलवलं आणि नाशिकला मी स्थायिक झालो होतो. त्यानंतर मी रायपूरला गेलो होतो, कलकत्त्याला गेलो होतो आणि राजस्थानमध्ये कामासाठी गेलो होतो. अशा 41 वर्ष काम करून मी जनरल मॅनेजर HR म्हणून पुन्हा ज्योती स्ट्रक्चरमधून रिटायर झालो. तर सुदैवाने आणि तुमच्या सर्वांच्या कृपेने नाशिक इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चर असोसिएशन जी आहे तिथे कॉन्टेस्ट होती आणि मला पहिलं बक्षीस मिळालं बेस्ट HR मॅनेजर म्हणून. आणि आता मी दुर्दैवाने माझी मिसेस 2023 साली गेली, ती पण MA BEd होती. रायगड जिल्ह्यामध्ये तिने बरंच भाजपचं काम केलं. रायगड जिल्ह्याची ती त्या ठिकाणी महिला आघाडी अध्यक्ष होती. अनेक क्षेत्रामध्ये मी काम करते. कधी MA BEd होती, मी सामाजिक काम करत होते. आणि आता मी रिटायर झाल्यानंतर मुलीकडे इथे हडपसरला मगरपट्ट्याच्या जवळ राहत असतो. धन्यवाद. माझं नाव तुम्ही ओळखायचं आहे, मी नाव सांगणार नाही. नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर CM जोशी, 1973च्या बॅचचा विद्यार्थी SSC. म्हणजे बरेच लोक माझे विद्यार्थी झाले आणि अनेक मला गुरुस्थानी आहे. संगमनेरचे बिस्मिल्ला खा ज्याला म्हणतात असे श्री शिवराम टेंबे. माझा मुलगा संगीत शिक्षक आहे, तो फोटो काढतो. तो संगीत शिक्षक आहे आणि माझा स्वतःचा स्वरमंगल ऑर्केस्ट्राचा ग्रुप आहे. माझा नातू, मोठा नातू माझा गौरव बिडवे आज आले म्हणून हा MCA झाला आहे. म्हणजे अगदी गरीब परिस्थितीतून त्याला MCA पर्यंत शिकवलं. त्याचा नाटक BBA करतोय. माझं नाव दीपक क्षत्रिय. मी 1972च्या 10वीला होतो. नापास झालो, 73च्या बॅचला गेलो. त्यामुळे मी 72 आणि 73 तर खरा मी 72चाच आहे. तर माझं आता मी गारवा कोल्ड्रिंक्स म्हणून माझं संगमनेरला दुकान आहे, कोल्ड्रिंक व्यवसाय. आता सराफ व्यवसाय आहे, सगळं व्यवस्थित चाललं आहे. 2 मुलं आहेत, 2 मुली आहेत. एक मुलगी मुंबईला, एक मुलगा पुण्यात राहतो, एक मुलगा संगमनेरला आहे. सगळं अगदी आनंदात आहे, व्यवस्थित आहे. धन्यवाद. मी विजया मोदी आणि आत्ताची स्मिता मेहता. मी चिपळूणवरून आलेली आहे. माझी एक छोटीशी लेडीज शॉप मी हॉबी म्हणून मी उघडली होती आणि त्याची मी चांगली रन केली आणि आता मी चिपळूणला स्थायिक आहे. आत्ता मी मुलीकडे आले होते तेव्हा मी आता इथे आले. या कार्यक्रमासाठी मुक्काम वाढवला. धन्यवाद. मी शेख मोहम्मद रंगवे, राणा संगमनेर. मी 74च्या बॅचचा मेटिटचा विद्यार्थी आहे. माझा स्वतःचा व्यवसाय आहे इलेक्ट्रिकल. आकडा नावाचा एक सिनेमा, हिंदी सिनेमा झाला. त्याच्यामध्ये उल्हास आढाव यांचं मुख्य पात्र होतं. त्याच्यामध्ये एक मुख्य भूमिका सर मोहम्मद रंगरेज यांनी केली. 40 वर्ष मी व्यवसायामध्ये केल्यानंतर साहित्य क्षेत्राकडे वळलो. साहित्य क्षेत्रामध्ये ऑनलाईन गणितामध्ये किंवा नुकतंच मार्चमध्ये माझं पुस्तक प्रकाशित झालं, सौंदर्य या नावाने. मी चारुदत्त काटकर, 72ची बॅच 11वी पेमावी. मी स्टेट बँकेतून असिस्टंट मॅनेजर म्हणून रिटायर झालो. नमस्कार, मी संजय पवार, 1975ची बॅच. AGM BSNLमध्ये मी AGM म्हणून मी रिटायर झालो होतो. सध्या कॅलिग्राफी आणि ड्रॉइंग हे 2 छंद जोड असतात.
मी श्रीराम धोपटे, 1973ची बॅच. मी SSPMS मधून रिटायर झालो आहे आणि आता पेन्शनर म्हणून व्यवस्थित चालू आहे. मी सतीश गोरे, संगमनेरला असतो. पुण्यात काही दिवस राहून नंतर मुंबईला GD आर्ट केलं, JJ स्कूलला 1 वर्ष स्कल्पचर सुद्धा केलं. आता संगमनेरातच व्यवसाय आहे माझा. भटकंतीची खूप आवड आहे, ट्रेकिंगची आवड आहे. नखचित्र मात्र मी चांगले करतो. म्हणजे नखचित्र करणारे भारतात काय की 8-10 लोक असतील, त्यातला मी एक आहे. चित्रकला आहे आणि आता फोटोग्राफी आहे. संगमनेर जवळजवळ 18 मी फोटोग्राफी करतो, डिझायनिंग करतो. मी श्रीकृष्ण चांगदेव गीते. अनिल चांडेने मग सांगितलं की 73ची बॅचचा ग्रुप स्थापन केला. त्या ग्रुपच्या पहिल्या मिटिंगला मला बोलवलं. मला म्हणे तू म्हटलं मी 72चा आहे, मी 73चा नाही. तेवढी माणसं गोळा करायची आम्हाला, 72 काय 73 काय असू दे. मी स्वतः श्रीरामपूरला गेली सोमय हायस्कूलमध्ये प्राचार्य होतो, रिटायर झालो. आता वकिली करतो. घरामध्ये 3 मुलं डॉक्टर आहेत. मोठा मुलगा DNB मेडिसिन आहे, मुलगी BMS PG स्किन हॉस्पिटल पुण्यामध्येच आहे, धनकोडीमध्ये तिचा दवाखाना आहे आणि नारायणपेठेमध्ये आहे. धाकटा मुलगा MD मेडिसिन आहे, तोही संगमनेरला आहे. मोठी सून MS आहे. 2 नंबर जावई आहे ते MS आर्थो आहे, ते पुण्यामध्ये धनकोडीमध्ये हॉस्पिटल त्यांचं आहे. आणि धाकटी मुलगी पण धाकटी सून पण BMS आहे. धन्यवाद. माझे नाव प्रतिभा कोळपकर. मी संगमनेरला पेरिट हायस्कूलमध्ये शिकली आहे आणि मी सोलापूरला असते. सोलापूरला मी जवळजवळ 33 वर्ष प्री प्रायमरी सेक्शनला शिक्षिका म्हणून कार्यरत होते. नंतर मी 7-8 वर्ष प्रिन्सिपल म्हणून तिथे कार्यरत होते. आता सध्या रिटायर्ड झाले आहे आणि आता पुण्याला स्थायिक झालेले आहे. मला 75ची बॅच आहे आमची आणि मला 2 मुली 1 मुलगा आहे आणि 2 जावई 2 मुली आणि मुलगा, सगळे इंजिनियर आहेत. सध्या मी दाहिरीमध्ये राहत आहे आणि माझ्या घरातनं शाळा दिसते अजून पेरिट हायस्कूल. त्यामुळे अजूनही मी तिथं गेल्यानंतर शाळेची बेड ते वर्ग सगळं मला आमच्या 3ऱ्या मजल्यावरून सगळं दिसते शाळेचं. नमस्कार, मी मंगला केदारी आणि आता मंगला रेड्डी. 1975ची बॅच आणि संगमनेरमध्येच नाही. मी विष्णू राठी, 1975 बॅच, व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट. सुरेखा देशमुख पूर्वाश्रमीची आणि आताची सुरेखा धुमाळ. माझं सासर कोलार आहे पण मी मुंबईत असते 40 वर्षापासून. मी अंजली सराव, सध्या अंजली धारुरकर, पुण्यामध्ये असते. थँक्यू. SSC 77ची बॅच. मुक्तांगण इंग्लिश मिडियम स्कूल सदाशिव पेठ या शाळेमध्ये मी 33 वर्ष काम केलं, त्यातली 12 वर्ष ॲज अ HM होते. मी मंजुषा पवार, 1982ची बॅच. आता मी पुण्यात असते आणि कोथरूडलाच राहते मी आणि माझं स्वतःचा फोटो स्टुडिओ आहे. माझ्या मुलाला आता निकॉन कंपनीतर्फे बेस्ट फोटोग्राफरचा अवॉर्ड मिळाला. ते भास्कर टकले आणि सध्या राहू अंकदो आणि पुणे या 2 ठिकाणी असतो. मी 1974 बॅचचा आहे. मी सुदर्शन सोमनाथ दिंगानी, 1972च्या बॅचचा आहे आणि सध्या अलिपुरम पुण्यात आहे. पुण्यात माझं मेडिकल होलसेल दुकान आहे. 2 मुलं दुकान पाहतात. धन्यवाद. मी सीमा पाठक, पूर्वाश्रमीची सीमा पाथरकर, 1976ची बॅच, त्याची शेजारी. मी तनुजा देशपांडे, पूर्वाश्रमीची तनुजा कांबळे, 76ची बॅच. मी आरती भंडारी, पूर्वाश्रमीची आरती मुळे, 78ची बॅच. नमस्कार, शिरीष भालेराव. बरीच वर्ष मुंबईमध्ये होतो. 2014 नंतर मी पुण्यात मुंबईला अजूनही माझं ज्यूस सेंटर आहे. बरेच वर्ष जाऊन येऊन केलं. ज्यूस सेंटरला ची गाठ नेहमी पडायची. हरिओम, मी शरद जोशी. मी 74ला ऐन परीक्षेच्या वेळेस आजारी पडलो. त्यामुळे 74ची पण बॅच माझी 75ची.
ते गॅप घेऊन असं ते मी सगळ्यांच्या बरोबर होतो. आता मी गव्हर्नमेंट सर्व्हिस PWD इलेक्ट्रिकलमधून रिटायर झालो. मी इलेक्ट्रिकल 25 वर्ष माझी आदिवासी भागामध्ये नोकरी झाली. तलासरी, डहाणू, जव्हार, आदिवासी भागातच माझी नोकरी. आता मी सध्या कल्याणला स्थायिक आहे. शाळेमध्ये बुलबुल वाजवायची, तुम्हाला आठवत असेल. स्वागताचा कार्यक्रम असायचा. हां, माझी आणि तुझे शिक्षक सध्या कल्याणला असतात. त्यांचं भक्तिगीताचे कार्यक्रम करतात. त्यांचं आता एक गाणं आमच्या स्टुडिओमध्ये रेकॉर्ड झालं. कदाचित पुढच्या महिन्यामध्ये त्यांनी संगीत दिलं आहे, म्हणजे चाल भेट लावून भक्तिगीत ते पुढच्या महिन्यामध्ये रिलीज करणार. मी पूर्वाश्रमींची वंदना करतो. आता श्रीमती विद्याबाळ संस्कृत BA MA करून नंतर संस्कृत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे आम्ही गुन्हेगाडीला राहत असताना मी वर्ग घेत होते. बरीच गावातनं खूप मुलं सायकलवर रिक्षाने माझ्याकडे येत होती आणि मी 65 साली पेटेंटमधून 11वी पास झालो. मी राजश्री बाम, मी संगमनेर. मी 1982 साली दहावीची परीक्षा पेटेंट हायस्कूलमधून पास झाले. मी संगमनेरच्या BEd कॉलेजमध्ये 20 वर्ष शिकवतो. मी मिलिंद बाग. मी 1984 साली 10वी झालो. आणि संगमनेरमध्ये असे खूप असतील, पण इथे मला वाटतं आमचंच आहे की आई आणि मुलं दोघंही पेटीटमधले मॅट्रिक आहेत, सगळे इथे. आणि अजून एक योगायोग म्हणजे काकतकर सर आणि मॅडम यांनी माझ्या आईलाही शिकवलं आणि मलाही शिकवलं. मी संतोष ठाणेकर, 1972 पेटेंटची बॅच. मी 1995 ते 2008 पर्यंत लेबर्स नायजेरियामध्ये जनरल मॅनेजर म्हणून थोडक्यात पुण्याला येतो. मी स्मिता मकरंद काकतकर, काकतकर मॅडमची सून आणि मकरंद काकतकर यांची मिसेस. पण आज मी पेपर सोडवला म्हटल्यानंतर पेटेंटची विद्यार्थिनी झालेली आहे. खूप छान वाटतं सगळ्यांना भेटून. संगमनेरमध्ये हा कार्यक्रम पुण्यात ठेवला, पण आम्हाला सगळ्यांना येता आलं आणि सगळ्यांची भेट छान झाली. आम्ही पुण्यातच असतो. मी LICचं लाईफ इन्शुरन्स कन्सल्टंट म्हणून काम करतो. थँक्यू. मी विजय रघुनाथ पाटील. मी 67-67 मध्ये संगमनेरला होतो. मुलांची पदवी असताना मी तिथे राहिलेलो आहोत. तर माझी 4थी नवीन मराठीला गेली आणि 5वी 6वी मी नवीन मराठी हायस्कूलला गेल्यानंतर तिथून आम्ही नंतर टप्प्याटप्प्याने दुसरीकडे शिक्षण झालं. 73ची बॅच मात्र सगळ्यांची कॉमन म्हणून मी आज 73 बॅचच्या वतीने इथे हजर आहे. या आत्ता जे बोलले आपल्याशी पाटील, त्यालाच मी फोन करून यावेळेस बोलवलं. आपल्या इथे जज होते 66-67 साली आणि खानापुरे जे आहेत त्यांच्या वाड्यामध्येच ते राहायचे, वर माडीवरती. खाली खाली होते आणि वर नवले म्हणून एक सरकारी वकील तिथे होते. माझं नाव नंदू विसाळ, अनिल विसाळ. मी 1973चा बॅचचा, सध्या पुण्यामध्ये आहे. पुण्यामध्ये इथल्या डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये वकिली करतो आणि राहायला बिबवेवाडी येते. मी अंजली जोशी, 1975ची बॅच, दोन्हीकडची अंजली जोशी आणि नवीन मराठी शाळेत असताना त्यांची मैत्रीण. माझं नाव तुम्हाला माहिती आहे विद्या साताळकर सर. पूर्वीची मी याच्या मुद्दा उभे राहिले. माझे वडील पेटीटमध्ये होते, आम्ही आवडलं तर होतोच. माझे सासरे पेटीटमध्ये होते. सासऱ्याला विरकर सर होते, वडिलांना नाते उपासनी सर होते. माझे मिस्टर पण पेटीटला होते. मी राजेंद्र फरगडे, चंद्रशेखर चौकात राहत होतो. 1973 साली SSC झालेलो आहे आणि छोटे मोठे लेख लिहितो. महत्त्वाचं म्हणजे काल प्रेमावीला जो मी नेहरू चौक म्हणून एक लेख टाकलेला आहे, वाचा नसेल तर वाचा. आणि असे छोटे मोठे जे लेख आहेत त्या संदर्भात मी आठवणींचा कॅलिडोस्कोप म्हणून एक पुस्तक प्रसिद्ध केलं मागच्या वर्षी. तर असे छोट्या मोठ्या आठवणी त्यामध्ये संगमनेरच्याच जास्त आहे आणि पेटीट विद्यालयाच्या जास्त आठवणी आहेत. आणि काही मी मुंबईत असताना प्रवासातल्या काही आठवणी त्यामध्ये संकलित केल्या. ओळखा पाहू मेळाव्याचे तहत अध्यक्ष भिवू नका, मी आहे पाठीशी, खर्चाची कशाला करता काळजी असे म्हणणारे सांगा हे कोण? सुदाम डोंगरे. अरे वा 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 वा. कोणी वंदा कोणी निंदा, कष्टाला जिथे कमी तिथे आम्ही, हाच तर यांचा वायदा. सांगा हे कोण? गिरीश सांगळे.
सख्यांना जमविणे, त्यांना रमविणे हिच्यात नेतृत्व गुण आहेत खास. पेमावी ग्रुपची भावी आधारस्तंभ हीच. आता काळजी नाही आम्हा, सांगा ही कोण? वरते बरोबर ओळखतात सगळेजण. ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर आणि नानाविध उपाय करते, घेते लोकांच्या आरोग्याची काळजी. शिवाय एरोबिक्स, योगा, नृत्यातही भारते भाजी. काय भाजी नाही का, भाजी भाजी. सांगा ओळखा ही कोण? वा वा. शिकता शिकता पेपर वाटते, परीक्षेचे पेपर से उत्तम लिहिते. वैद्यकीय क्षेत्राबरोबर आता साहित्य क्षेत्राचा एक घेतला अवसा. संगमनेरवरचा नाही तर पुण्यातही उमटला आपला ठसा. सांगा ही कोण? द्राक्षायणी. वा वा, द्राक्षायणी. बरं का, द्राक्षायणी नाही. विद्यार्थी प्रिय प्राध्यापक, लेखक, भाषण कलेचे धडे यांचे खास. तुम्ही नक्कीच दाद द्याल आज यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यास. सांगा हे कोण? वा वा. बाबांना यांचा होता शिस्तीचा ध्यास, आहे यांना संगीताची आस. छडी नसते हातात तरी छान कामे करून घेतात, ज्याचे त्याचे गुण हेरतात. प्रोत्साहन देऊन पुढे त्याला आणतात. आणि मी कुठे काय केले हो म्हणून स्वतः मात्र नामानिराळे राहतात. असे कोण? चंद्रमोहन अंगेकर. संगमनेर येथे होते कापडाचे प्रसिद्ध दुकान. पुण्यात येऊन राखू लागले लोकांच्या आरोग्याचे भान. कोरोना काळात केली रुग्णांची सेवा, गाठीशी बांधला पुण्याईचा ठेवा. सांगा हे कोण? इंद्राणी. वा 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 वा. सुंदर सुंदर कविता, हुकुमाची गाणी, साधे सरळ व्यक्तिमत्व, आहेत खूप गुणी. सांगा हे कोण? सतीश भालेराव. अभिनेता, दिग्दर्शक, उत्तम अभिवाचक असे नाना कला आणि मिस्तील कळा. व्हॉट्सअप नव्हे तर ग्रुपमध्ये आले की फुलतो हास्याचा आणि चैतन्याचा माळा. असे हे कोण? ओळखा कोण? उल्हास आढाव. मी उल्हास आढाव. आपण ओळखता का? म्हणजे मी डॉक्टर दाक्षायणी देशपांडे आधीची आणि आता डॉक्टर पंडित, दाक्षायणी पंडित. म्हणजे गेले आता 40-42 वर्ष. म्हणजे आता खरं तर किती ते आठवत नाही, पण मी बीजे मेडिकलला नोकरी केली. जवळजवळ 23 वर्ष बीजे मेडिकल आणि 8 वर्ष DY पाटील मेडिकल कॉलेज इथे नोकरी केली. मुलांना अतिशय जीव लावून शिकवलं. आणि आता रिटायर झाल्यानंतर मी 2 कामं करते ज्याच्याबद्दल मला तुम्हाला सांगायला आवडेल. एक म्हणजे जे बीजे मेडिकल पासून सुरू होतं की आम्ही ग्रामीण भागातून आलेल्या गरीब मुलांना आर्थिक मदत देणे, पुस्तकं देणे आणि आम्ही त्यांचे पालक होतो. म्हणजे कित्येक मुलं आमच्या घरी येऊन राहायची, जेवायची आणि कितीतरी मुलांची आम्ही फी भरायचो वगैरे वगैरे वगैरे. बरंच काय काय असतं आयुष्यात. त्यांचं सायकोलॉजिकल काउन्सिलिंग करायचो. बरेच जण इथे आल्यानंतर शहरात त्यांना खूप त्रास व्हायचा आणि तुलना व्हायची. शहरातली श्रीमंत मुलं आणि गरीब मुलं यांची तुलना व्हायची आणि त्याच्यात ते फ्रस्ट्रेट व्हायची मुलं. तर अशा मुलांना आम्ही काउन्सिलिंग करत होतो. त्यांना परत त्या फ्रस्ट्रेशनमधनं बाहेर काढत होतो. ते अजूनही चालू आहे. आता आमच्याकडे फक्त बीजे मेडिकलची नाही तर इंजिनिअरिंगची, आर्ट्स, कॉमर्स, सायन्सची पण मुलं येतात. याचं कुठेही पब्लिकेशन केलेलं नाही, कुठेही पाठी नाही. हे सगळं ओळखीतनं होतं. दुसरं तर मी साधारण 6वीत असताना पहिली कविता केली होती आणि ती शाळेच्या हस्तलिखित मासिकात लागली होती. तेव्हापासून मी करते आहे. आणि आत्ता गेल्या सप्टेंबरमध्ये म्हणजे 24मध्ये माझं पहिलं पुस्तक तयार झालं. त्याचबरोबर एक इंग्लिश पुस्तक तयार झालं. म्हणजे हे लहान मुलांसाठी होतं इंग्लिश पुस्तक आणि कविता मात्र मोठ्यांच्या आहेत. तर त्या पुस्तकाला मला 2 पुरस्कार मिळाले कवितांच्या पुस्तकाला. एक प्रज्ञा सहकारी संस्था, बहुउद्देशीय सहकारी संस्था यांचा मिळाला आणि दुसरा सर्वोत्कृष्ट कविता संग्रहाचा पुरस्कार मला मिळाला कलाप्रेमी काव्यप्रेमी शिक्षक मंच यांचा. ॲडव्हेंचर्स ऑफ टॉम सॉयर ही मोठी कादंबरी आहे एका ब्रिटिश लेखकाची. ती मी 110 पानात, 350 पानाची, ती 110 पानात आणलेली आहे लहान मुलांसाठी. हे एक झालं. तर माझं अभ्यागत लेखन सुरू आहे कवितेसंबंधी. म्हणजे कवितेचे कार्यक्रम अटेंड करणे, कविता लिहिणे, कविता प्रकाशित करणे असं झालं. दुसरं सर्वात महत्त्वाचं आपल्या वयाच्या लोकांसाठी की या वयाला आपल्याला 2 व्हॅक्सिन्स घेणं गरजेचं आहे. हे अगदी लक्षात ठेवा
एक आहे न्यूमोकॉकल वॅक्सिन आणि दुसरं आहे शिंगल्स वॅक्सिन. साधारण 60च्या आसपास म्हणजे 50च्या पुढेच आम्ही सांगतो की ही दोन्ही वॅक्सिन तुम्हाला अत्यंत गंभीर आजारापासून वाचवतात. मी प्रमोद दादाभाऊ गोडसे, मी मूळचा संगमनेरचाच आहे आणि आज मला खरंच खूप आनंद होतो की आणि मी पहिल्यांदा जॉईन होतो इथे. मी मुंबईला राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्समध्ये चीफ जनरल मॅनेजर म्हणून रिटायर झालो. रादर मी रिटायरमेंट घेतली 2 वर्षात आणि मला सांगायला गर्व वाटेल की माझी मुलगी इथेच प्रोफेसर आहे MITलाच. आणि मी इथून एक हार्डली स्टेशनच्या त्या साईडला राहतो आम्ही. आहे विद्यार्थी पेटीटचा हा आम्हा सर्वांना आहे गर्व. आहे विद्यार्थी पेटीटचा आहे आम्हा सर्वांना गर्व. करू ह्या ग्रुपची यशस्वी वाटचाल, करू ह्या ग्रुपची यशस्वी वाटचाल, मिळून आपण सर्व. मी धनंजय अवसरीकर. 1972-73 साली मी 5वीमध्ये होतो. त्यानंतर मी पुण्याला आलो. माझ्या वडिलांचा बऱ्याच लोकांचा परिचय असेल. माझे वडील संगमनेर कॉलेजला व्हाईस प्रिन्सिपल होते, डॉक्टर कुणालनाथ अवसरीकर. सध्या मी अरहम मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमध्ये डायरेक्टर आहे. गुड आफ्टरनून टू ऑल. माय सेल्फ सुमंत कोल्हे, बिलॉंग टू चंद्रशेखर चौक संगमनेर. I was of 1972 batch. Thank you very much. माझं नाव सदाशिव प्रतापराव थोरात. मी 69ची बॅच आहे. मला पोहण्याचा छंद आहे. राष्ट्रीय स्तरावर पहिल्या 3मध्ये नेहमी येत असतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नदीत कोणी बुडालं वगैरे असेल त्याचं आमंत्रण पहिलं मला मिळतं. म्हणजे विहिरीत गेले असेल कुणी तिथलं आमंत्रण येतं. असे अनेक लोक काढले, काही वाचले, काही गेले असं. सगळ्यात महत्त्वाची वकिली व्यवसाय करतो. वाचवले आणि पक्षकाराची वाट पाहतो. एखादा पक्षकार जर नाही आला तर वाजवत बसतो. नमस्कार, मी उल्हासचा मोठा भाऊ. आमची 69ची बॅच. मी इंडियन बँकेचा चीफ मॅनेजर म्हणून रिटायर झालो आणि गर्व म्हणून नाही तर अभिमान म्हणून सांगतो की मी नगर डिस्ट्रिक्टचा टेबल टेनिसमध्ये कंटिन्युअस 4 वर्ष कॅप्टन होतो आणि नंतर 40+ मी ऑल इंडिया नॅशनल चॅम्पियन झालो आणि इंडियातर्फे मी 2 जागतिक टुर्नामेंट खेळलो, एक लंडनला आणि एक नॉर्वेला. आणि आता मी मुंबई सोडून सासवडला सेटल झालो. धन्यवाद. मी शेखर कांबोळे. मी 1970 बॅचलर पेंटिंगमध्ये होतो. मी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 48 वर्ष काम केलं. आता रिटायर्ड आहे. मी प्रभाकर गुंजाळ. 69ची बॅच, मुळगाव खांडगाव, सध्या स्थायिक पुणे. मी शांतीलाल कटारिया. मी संगमनेरचा 69च्या बॅचमध्ये SSC केलं. त्यानंतर कोपरगाव येथे माझी काही रिलेशनशिप होती ते होणार आणि कामाची सध्या पुणे येथे सेवा. नमस्कार, मी सचिन विश्वनाथ तांबडे, तनुजा तांबडेचा भाऊ. मी 8वी 9वी 10वी पेंटिंगमध्ये होतो. 1980-81 बॅच आणि IT क्षेत्रातनं आता मागच्या वर्षीच निवृत्त झालेलो आहे. धन्यवाद. मी मकरंद काकतकर. मी 81च्या बॅचचा पास आउट. मी संगमनेरला 14 वर्ष काम केलं अमृतबाई इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आणि आता सध्या सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्राध्यापक आहे. माझी पहिली रिपोर्ट खरं येणार होती पण ती नेमकी नाशिकच्या कार्यक्रमाला गेल्यामुळं ती दिवशी गेली. उमा जोशी, वनिला जोशी. धन्यवाद. मी सविता कोळपकर. SSCची बॅच 78 आणि माझा मुलगा NGO चालवतो, कत्तलखान्याच्या गाई सांभाळतो आणि सोमाटणे फाट्याला आमची गोशाळा आहे. मी CA नंदकिशोर मालानी. 1979ची बॅच. मी पुण्यामध्ये प्रॅक्टिस करतो. मालानी सोमाणी चालले. कैलास सोमाणी माझे पार्टनर आहेत
माझ्या 2 मुली आहे, एक डॉक्टर आहे आणि एक चार्टर्ड अकाउंटंट आहे. दोन्ही अमेरिकेला आहे. धन्यवाद. मी माधुरी कुलकर्णी, पूर्वीची आता माधुरी धोत्रे, 1979ची बॅच. मी दिलीप मुळे, 1973ची बॅच, सेंट्रल बँक ऑफ इंडियातून रिटायर झालो. अच्युत कुलकर्णी, JD कुलकर्णी सर माहिती असतील तर वडील JD कुलकर्णी म्हणजे वडील, आणि माझी बहीण म्हणजे अलका. मागच्या वेळेला जे गेट टुगेदर झालेलं होतं पेमाचं, तर त्यावेळेला ती होती. आता तब्येतीमुळं ती काही येऊ शकली नाही. आणि सध्या माझ्याकडं विद्याभारती म्हणून अखिल भारतीय संस्था आहे 1952 सालची. तर त्याचं पश्चिम महाराष्ट्र क्षेत्राचं कोषाध्यक्ष अशी म्हणून माझ्याकडे जबाबदारी आहे. आणि दुसरी एक सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे बडोदा बँकेमध्ये 40 वर्ष सर्व्हिस झाली. त्याच्यामध्ये पुण्यामध्ये मी करन्सी चेसचा इन्चार्ज होतो. तर त्यावेळेला मी तिथं गेल्यानंतर 1च महिन्यात आपलं प्रसिद्ध डिमॉनिटायझेशन सुरू झालं. त्यावेळेला मी तिथं इन्चार्ज होतो. धन्यवाद. मी ज्ञानेश्वर कथले, संगमनेरला आपल्या वर्गमैत्रिणी सगळ्यांच्या शैलाताई रोम, त्यांच्या आजोबांची शाळा अमरे पाटील कन्या विद्यालय, तिथे मी संस्कृत अध्यापक म्हणून सेवा देऊन निवृत्त झालेलो आहे. आणि माझा मुलगा इथे वॉकेटमध्ये ऑडिओलॉजिस्ट असल्यामुळे वर्षातून 4 महिने संगमनेर बाकीचे पुण्यात असतो. अखिल भारतीय गांधर्व मंडळ याच्या परीक्षेचा केंद्र संचालक म्हणून आपल्या स्वरसंगमचं कार्यभार सांभाळतो आणि संगमनेर पुणे दोन्हीकडे वास्तव्याला असतो. जय श्री कृष्ण. मी 1972ची आहे. माझं नाव जमुना दानी आणि आत्ताचं नाव जमुना काबरा. मी राजस्थानी महिला मंडळामध्ये अध्यक्ष आणि सेक्रेटरी म्हणून काम केलेले आहे. आता मी सोशल वर्क करते. माझा मुलगा अमेरिकेला इन्फोसिसमध्ये डॉक्टर आहे, एक मुलगी स्वित्झर्लंडला आहे, एक मुलगी पुण्याला आहे. मी मीना पंजाबी, 1972ची. आजची मीना कुमार. मी डॉक्टर उषा गेठे, सध्याची देशमुख, सांगोल्याला असते. माझी आयुर्वेदिक प्रॅक्टिस आहे. MD आयुर्वेद झाले माझं. आणि सांगोला महिला सुदगिरणी आणि MIDCला मी सध्या डायरेक्टर म्हणून काम करते. आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आमदार गणपतराव देशमुख ते माझे दीर होते. त्यांच्याबरोबर मी 31 वर्ष काम केलेलं आहे. आपल्या सर्वांना वंदे मातरम. आपलं जे बॅनर आहे त्याच्यावरचा जो शब्द आहे परिवार, तर तो परिवार इथे आपल्याला दिसला की या बाईंची ओळख करून देण्याची गरज नाहीये. आणि माझ्या मुलीच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये या प्रेमावी परिवारातल्या प्रत्येक सदस्याने आणि विशेषतः एवढ्या मोठ्या कार्यक्रमात आदल्या रात्री सांगून दुसऱ्या दिवशी निवेदन करणारी विद्या, त्यानंतर चंद्रमोहन सरांबद्दल, उल्हासबद्दल, गिरीश, खरं म्हणजे नावं राहून जातील म्हणून नावं घेऊ नये, पण सतीश पण आहे संगमनेरच्या कार्यक्रमात मदतीला धावणारा. आणि असे सगळे जे आहेत त्यांच्या प्रेमाची आणि माझ्यासाठी केलेल्या मदतीची मी कधीच उतराई होऊ शकणार नाही. फक्त एक आनंदाची बातमी जाता जाता सांगते की ती 18 तारखेला हंगेरी येथे वर्ल्ड डान्स फेस्टिवलसाठी